तर हे समाजसेवा केंद्र आहे, इथं मटका घेतला जात नाही का, मटका बुकी नाही तिथं. हा पांडू अजून डोंगरावर जाऊन बसलाय आणि ह्या पांडूला एक सवय आहे की काहीतरी रील करायचे, ते व्हायरल करायचे. राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती काय आहे आणि रविकिरण इंगोले हा इसम काय, ह्या जनतेला चांगलं माहीत आहे. पण हे असं पायात पाय घालायचं आणि बंद करावं. जशाच तसं उत्तर आम्हाला कधीही देता येते, हे त्यांनी लक्षात घ्यावं. उभाटाचे जिल्हा प्रमुख म्हणून येणारे रविकिरण इंगोले हे आमच्या कार्यालयाच्या दारात आले. त्यावेळेला आम्ही तिथं उपस्थित नव्हतो, पण त्यांनी या कार्यालयाकडे बोट करून असं विचारणा केली माननीय राजेश क्षीरसागर साहेबांना की राजेश क्षीरसागर साहेब हे काय. तर त्यांनी राजेश क्षीरसागर साहेबांना विचारण्याऐवजी जनतेला विचारायला हवं होतं, कारण हे समाजसेवा केंद्र आहे. इथून जनतेच्या उपयोगासाठी अनेक समाज उपयोगी कामं केली जातात. निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेतून इथून आधार दिला जातो. अनेक लाडक्या भगिनींना त्यांच्यासाठी काहीतरी लाडक्या बहिणी योजनेतून काहीतरी माहिती व्हावी यासाठी कागदपत्र पुरवली जातात. कुणाला गरजूंना रक्तदान केलं जातं, कुणा गरजूंच्या पालकांच्या मुलांना शाळा कॉलेजाच्या प्रवेशासाठी इथून मार्ग सुकर केला जातो. अशी अनेक विविध कामं इथून केली जातात. आणि त्याच कार्यालयाकडे बोट करून ही व्यक्ती विचारते हे काय. तर हे समाजसेवा केंद्र आहे, इथं मटका घेतला जात नाही का, मटका बुकी नाही तिथं. कारण त्यांना स्वतःच्या अवतीभोवती जे आहेत त्यांचे सहकारी अनुयायी त्यावरून स्वतः ते दुसऱ्याची पारख करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मला काय आणखी एक सांगावं वाटतं, कोल्हापूर शहरात अनेक बहुउपयोगी अशी मोठी मोठी कामं कार्य व्हायला लागलेत माननीय राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून. आज कन्व्हेन्शन सेंटर होऊ घातलं आहे. शहरात जागोजागी मोठे मोठे उड्डाण पूल होतील. रंकाळ्याचा विकास केलेला आहे. याबरोबर IT पार्क इथं आलेला आहे. कोल्हापूरच्या युवकाला इथं संधी मिळणार आहे. कोल्हापूरचा युवक पुणे, चेन्नई, बेंगलोर या ठिकाणी जाण्याऐवजी कोल्हापुरातूनच त्यातून साथ मिळेल. आणि कोल्हापूर हे बेंगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे यांच्या पंक्तीत जाऊन बसले. आणि हा व्यक्ती हा पांडू अजून डोंगरावर जाऊन बसला आहे. आणि ह्या पांडूला एक सवय आहे की काहीतरी रील करायचे, ते व्हायरल करायचे, मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीवर काहीतरी बेछूट आरोप करायचे, खोटेनाटे आरोप करायचे आणि फुकट मिळणारी प्रसिद्धी घ्यायची. अशा व्यक्तीचा स्वभाव आहे. आणि ते अतिशय वैफल्यग्रस्त व्यक्ती आहे. ह्या वैफल्यग्रस्त व्यक्तीने त्याच्या अनेक अनुयायांनी राजेश क्षीरसागर साहेबांचा इतका बदनामीचा कळस केला, इतकी गलतची पातळीवर जाऊन राजेश क्षीरसागर यांची बदनामी केली. पण कोल्हापूरची सुज्ञ जनता राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती काय आहे आणि रविकिरण इंगोले हा इसम काय, ह्या जनतेला चांगलं माहीत आहे. कोल्हापूरच्या जनतेनं राजेश क्षीरसागर साहेबांना 30,000च्या आसपास मतांनी निवडून दिलेला आहे. हे ह्या व्यक्तीनं लक्षात घ्यावं. आणि त्याचबरोबर आज कोल्हापूर शहर आमूलाग्र गतीनं बदलत चाललं आहे. कोल्हापूरची जनता, कोल्हापूरच्या युवकाला रोजगाराच्या मोठ्या संधी मिळालेल्या आहेत आणि याचा त्याला पोटसूळ उठलेला आहे. आणि राजेश क्षीरसागर यांना जनतेचं जे प्रेम मिळतं आहे ते यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. आणि कोल्हापूर शहर चेन्नई, बेंगलोर, पुणे, मुंबई या पंक्तीला जाऊन बसणार आहे. आणि यांनी काहीतरी आपल्या स्वभावात बदल करावा. आणि चांगल्या कामासाठी राजेश क्षीरसागर सर्वांनाच साथ देतात, पण हे असं पायात पाय घालायचं आणि बंद करावं. आणि आपल्याला एक सांगतो, काही व्यक्तींचा स्वभावच असतो, जसं माकड किती म्हातारा झालं किंवा किती वयाचं झालं तरी गोलांटी मारायची विसरत नाही. म्हणजे उलटे खोटे नाटे काहीतरी आरोप करायची, रील करायची आणि बघत बसायचं, फुकट प्रसिद्धी घ्यायची. हा उद्योग त्यांनी ताबडतोब बंद करावा. अन्यथा आम्ही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहोत, शिवरायांचे मावळे आहोत. जशाच तसं उत्तर आम्हाला कधीही देता येते, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.